परत आले तुमच्यासोबत. तर आता सकाळचे 7 वाजायला आल्यात आणि बस मी निघाले स्कूलसाठी आणि 7 का 8 मिनिटच बाकी आहे स्कूलसाठी. मी पटकन चालली आहे. आज लेट झालं म्हणजे 6 वाजता उठली आणि मग सगळ्याच लेट झाला आणि मला बुक फीस भरायची. मग पप्पा गेलं त्या ट्रेनमधून पैसे काढायला. चला पटकन जाऊया, मला लेट नाही व्हायचं आहे. आणि आज आमच्या स्कूलला ना कितीतरी वर्ष पुरे झाले आहेत, तर त्याचा म्हणजे असं सेलिब्रेशन पण आहे. तर आम्ही बाहेर रांगोळी काढणार आहोत आमच्या क्लासच्या बाहेर. मी अगर ग्रुपवर फोटो आलेच ना तर मी तुम्हाला दाखवेन ते फोटो. कागद स्कूलमध्ये मोबाईल तर अलाउड नाही आहे. तर आणि आज मी सोयाबीनची चिल्ली आणि भाकर चालवले टिफिनला. मस्त माझी फेवरेट भाजी. माझ्या 2च फेवरेट भाजी आहेत, सोयाबीन आणि पनीर. बस 2. कुत्रा किती फास्ट आला माझ्याकडे धावत, मी घाबरली. तर बस पटकन पप्पा ये यार, जायचं पण स्कूलला. आणि मला लेट नाही व्हायचं. हो माय गॉड 6:54 झाले. लवकर तुमच्यासोबत असं कधी झाले का मला सांगा कमेंट्समध्ये. माझ्यासोबत गेल्या वर्षी झालं 1-2 वेळा की लवकर असं निघलेलं. 1-2 वेळेस झालं. तर आज बघू आपण काय करतो. आणि आज परीचा बर्थडे पण आहे. गाडं किती आवाज करतात यार ब्रो. तर बस बघू आता काय. चला भेटते आता तुमच्याशी नंतर दुपारी. बाय बाय. किती वाजले त्या थांबा बघते. 10:44 झालेत आणि मी अशीच बसले. जस्ट जेवली तर बस आताच जेवली आणि बसले अशीच मोबाईलमध्ये. आणि सकाळी बस स्कूलला गेली. स्कूलवरून दुपारी आल्याच्या नंतर आई आलेली. मग चेंज वगैरे केला आणि मग थोड्याला असं टाईमपास केला. जेवली वगैरे आईसोबत बसलेली. नंतर मग आई पण गेली. मग मी झोपली, म्हणजे मोबाईल बघत होती. मोबाईल बघत झोपली. त्याच्यानंतर मग उठली, असा टाईमपास वगैरे केला. नंतर ट्युशनला गेली. ट्युशनमध्ये अभ्यास केला आणि मग ट्युशनवरून आल्याच्या नंतर बसलेली. मग आता जेवली आणि आता परत बसली. तुझं काही कामच नाही. ट्युशनचं होमवर्क आहे, उद्या दुपारी करीन तो. आता करा कंटाळा आले मला बघून. उद्या दुपारी करीन. बस एवढंच. आता बघू उद्याचा काय असतं, कसा असतो दिवस. आजचा ठीकठाक होता. नॉट बॅड नॉट गुड. आज म्हणजे खूप जास्त भारी पण होता दिवस. अखेर आज आमच्या स्कूलला ना पूर्ण 36 वर्ष कंप्लीट झाले. तर आमच्या स्कूलचा आज फाउंडेशन डे होता. तर आम्ही तो सेलिब्रेट केला. सांगते तुम्हाला स्कूलमध्ये आम्ही काय गेलो. पहिले ते एक लेक्चर असंच टाईमपास केला. नंतर त्याच्यानंतर मग आम्ही रांगोळी काढणार होतो ना, तर मग आम्ही आमच्या क्लासच्या बाहेर गेलो तिथं रांगोळी काढायला. मग आम्ही ना असं म्हणजे सर्कल बनवला, डिवाईड केला त्याला 2 कलर्स म्हणजे पार्टिशनमध्ये. मग एक याच्यात लाईट ग्रीन टाकला आणि ग्रीन टाकला. मग तिथं लिहिलं स्कूल फाउंडेशन डे 13 जुलै 1988. असं म्हणजे आमची स्कूल 1988ला चालू झाली. तसं लिहिला. म्हणजे असं पहिले चॉकनी लिहिलं, नंतर मग ब्लॅक कलर टाकलं. काय भारी झाली ती रांगोळी. नंतर बाजूला आमच्या स्कूलचा तो असं म्हणजे दिवा टाईप लोगो आहे ना, तो काढला आणि बस एवढा काढला. आणि बाकी दुसऱ्या पोरंही दारात वगैरे काढलेली. आम्ही ती 2 काढल्या. मग आम्ही आलो क्लासमध्ये. मग थोड्या वेळात दिसलं की 5-10 मिनटात रिसेस झाली. टिफिन वगैरे खाल्ला आणि मग नंतर परत 5-10 मिनटं असं म्हणजे सरनी रीडिंग घेतली. त्याच्यानंतर मग आम्ही ऑडिटोरियममध्ये गेलो. तिथं जाऊन मस्त म्हणजे फंक्शन. अरे ते आमचे 36 इयर कंप्लीट झाले ना, तर त्याच्यामुळे असंच फंक्शन ठेवलेलं. तर पोरावी डान्स प्रिपेअर केला. ते स्पीच वगैरे होता, ते सगळं केला. स्पीचमध्ये नाही घेतलं, मी रांगोळी काढत होती त्याच्यामुळे माझा शिकल्या याच्यातच गेला.
ते सगळं होतं. मग तिकडून आम्ही आलो क्लासमध्ये, लगेच सगळं संपल्यावर आलो, बॅग घेतली आणि लगेच सुटलो. असं झालं. तर बस आजचा दिवस आता होता आमच्या स्कूलचा. आमची स्कूलला आता 37 इयर्स चालू झालं आहे बघा. आमची स्कूल ती पहिलीपासून आहे. तर बस आता मी भेटते तुमच्याशी थोड्या वेळातच. तर रात्रीचे 12 वाजलेत आणि ब्लॉग एंड करते. पटकन एडिट करून अपलोड करते. आता झोपायला चालले. म्हणजे सकाळी उठायचं स्कूलला जायला. तर सगळं झोपते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.